का म्हणतात रे बिचाराला बिग बॉसवाल्यांचे कपडे वापस कर असं? सोडले असतील बिग बॉसवाल्यांनी कच्चा निंबू समजून. कशाला त्याला म्हणतात बिग बॉसवाल्यांचे कपडे वापस करा असं? बिचाराला राग येतो ना. नमस्कार, तर मी कांचन, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही म्हणणार की इतके दिवस कुठे उलटली होते असं? आता का तुम्हामुळे आजारी बी नको पडू का? आजारी हो तुम्ही. आता तुम्ही म्हणशातून तब्येत तर जशी तशीच आहे असं म्हण, तब्येत तशीच राहत गुचू बटा. चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करू. हा व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला बरं का. मला असं वाटलं की मस्त छोट्या पुढाऱ्याने गरबीर घेतलं का काय, म्हटलं चांगलं झालं, बिचाराची प्रगती होते. मला खूप आनंद झाला बरं का हा व्हिडिओ बघून खरंच. पण नंतर मला कळालं, अरे देवा, अरे त्या चित्रकलेच्या वही वसाया करतोय म्हटलं. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है। नहीं टोपी पडू शकत नाही, पण आम्हाला टोपी घालणं एवढं सोपं नाही. अरे त्या गाण्यासाठी एवढा खर्च केला तुम्ही, थोडाफार खर्च करून त्या पुढाऱ्याला स्वतःच्या मापाची टोपी तरी शिवायची आणि उरलेल्या पैशाने त्याच्या मापाचा चष्मा घ्यायचा होता. एवढा खर्च केलेला काय फायदा बरं तुमचा? ये बड़ी अच्छी बात कही आप. अजून आपलं तोंड लय चालतं. कोणाची हिंमत नाही म्हणे आपल्याला टोपी घालायची. अरे गैबा ना, तिने तुला टोपी पण घालून दिली आणि आजूबाजून 2 पिना पण लावून दिल्या. तू बोलायमध्येच राहून गेला. तुझे लय आभार रे आमच्यावर, कारण ना तुझ्या खाऱ्या शेंगदाण्याला गुळगुळीत बनवायचा प्रयत्न करतोय ना म्हणून. once more, once more, once more. पण तू त्याला कॉफी तर पिऊ दे. कॉफी पिऊ दिली नाही तर तो लहान लेकरासारखा रडत बसेल ना तिथं. बोंबल, अजून बोंबल जोरात, बोंबल जोरात, बोंबल त्या निक्कीच्या नावाने बोंबल. आणि त्या निक्कीच्या चप्पलाच्या डुंगणावर मारून फेका एक. Oh my God! Wow! अगं बाई, बापरे, काल लेकरू ते कोंबडा बनलं ग बाई. Once more, once more, once more. समा रात्री एखादा तुला कोंबडा समजून कापेल नाही तर. काय ती फोटोची पोज आणि काय तो घड्याळीचा वास घेतोय. दूरच्या चुलत्याने तरी कधी घड्याळीचा वास घेतलाय का बरं? तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं. घड्याळाचा वास येतो का? घेऊन बघावं लागेल. आणि याला राजकारणात उतरायचं होतं. तिथे गेला असताना राजकारणामध्ये त्यांनी तुला 2 बिस्किट पुढे देऊन घरी पाठवलं असतं. जा बाळा घरी जा असं म्हटले असते. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. एक भाषण व्हायरल झालं म्हणजे असं नाही की आपण राजकारणात उतरू शकतो बा म्हणून. असं कोणी राजकारणी होत नसतं रे. वय तितकी बुद्धी म्हणतात ना ते, तशी तुझी गंमत आहे. आता आज पुरता या खाऱ्या शेंगदाण्यावर एवढं बस झालं. आणि पर्सनल जाऊन कोणाला हेट देऊ नका, त्यामुळे आपल्याला काही मिळणार नाहीये. आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जे बोलायचं ते बोलू शकता तुम्ही. पुढचा व्हिडिओ कोणावर पाहिजे तेही कमेंटमध्ये सांगा मला. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.